नाचनगाव येथील शिंगाळा तालुक्यात गाळमुक्त अभियान सुरू असताना शेतकऱ्याकडून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या गाळ उपसण्याचे काम माहुरे बहुउद्देशीय संस्था पुसद या एजन्सीकडे देण्यात आले असून शिवसेनेच्या तालुका प्रमुख सतीश बोरसे पाटील यांच्या नेतृत्वात पाहणी केली असता पैसे उकळल्याचे आरोप उघड झाले आहेत। शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार प्रत्येकी 200 रुपये घेऊन ट्रॉलीमध्ये गाळ भरून देण्यात आला। यावर लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता लोखंडे यांनी स्पष्ट सांगितले की शेतकऱ्याकडून कोणतेही पैसे घेऊ नयेत, एजन्सीला मोजमापानुसार पैसे दिले जातील। अजून धक्कादायक बाब म्हणजे ठेकेदाराचा प्रतिनिधी भाजपचा कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे। शिवसेनेने यावर संतप्त प्रतिक्रिया दिली असून संबंधित प्रतिनिधींना पैसे घेतल्याची कबुलीही दिली आहे। तथापि ते शेतकरी पैसे देऊन गाळ नेला, त्याचे पैसे परत मिळतील का हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। शिवसेना शाखेच्या वतीने या भ्रष्टाचाराचा निषेध करत वरिष्ठांकडे तक्रार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे। या पाहणीत शेख अनिल, मनोहर कडू, सुधाकर सुरसे आणि अनेक शिवसैनिक व कास्तकार उपस्थित होते। सध्या गायमुक्त शिवार या योजनेअंतर्गत नाचनगावचा जो हागुडा तलाव आहे तो उपसण्याचं काम संबंधित एजन्सीतर्फे सुरू आहे। संबंधित एजन्सी म्हणजे माहुरे ची जी पुसदची एक कोणती तरी कंपनी आहे, त्या कंपनीला हे काम कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे। ते जो गायचा आहे ते संबंधित शेतकऱ्यांनी ट्रॉली आणून त्या ट्रॉलीमध्ये नेणं हे अपेक्षित आहे, परंतु संबंधित जे एजन्सी आहे ते 200 रुपये घेत होती। हे यापूर्वी अनेक कास्तकारांनी तक्रारी केल्यानुसार आम्ही प्रत्यक्षात पाणी आलो असता अनेक शेतकऱ्याच्या ट्रॉल्या इथे भरणं चालू आहे। आता प्रत्येक शेतकऱ्याने मागच्या काही दिवसात 200 रुपये दिले असे सांगितले, परंतु आता संबंधित एजन्सीचे काही इथे उपस्थित आहे ते म्हणतात आता आम्ही घेत नाही। पण 2-3 ट्रॉली मालकांना बी फोन केला तर ते सांगण्यास उत्तर त्याचं टावाटावीचं उत्तर आहे, परफेक्ट उत्तर देत आहे। ते म्हणत आहे का आम्ही याच्यापूर्वी 200 रुपये दिले, परंतु आता अजून हिसाब व्हायचा आहे असं त्यांचं उत्तर येत आहे। संबंधित एजन्सीला हे पूर्ण काम दिलं आहे, तो घन मीटरनुसार 1000 घन मीटर त्यांना काम गाय इथे उपसायचं आहे, परंतु हे पैशाचं देवाणघेवाणाचं वाक्य का आहे तो अजून काही समजणार नाही। हे कुठंतरी सत्ताधारी पक्षाची पैसे लुबाडण्याची ही एक आणि शेतकऱ्यांना लुटण्याचा हा का धंदा आहे का, हे आपल्याला प्रत्यक्षात बघितल्यावर लक्षात येईल। आणि याच्याकडे आम्ही संबंधित जे इथले अभियंता आहे लोखंडे साहेब यांना फोन लावला असता त्यांनी सांगितले की संबंधित एजन्सीला पैसे कोणतेही आपण द्यायचे नाही कास्तकारांनी, कारण त्यांना संबंधित एजन्सीला याचे पैसे अलर्ट होणार आहे म्हणजे मिळणार आहे आणि जेही अनुदान आहे ट्रॉलीनुसार ते संबंधित शेतकऱ्यांना भेटणार आहे असं त्यांनी प्रत्यक्ष सांगितले। आणि त्यांनी सांगितलं की संबंधित एजन्सीला ते फोन करणार आहे, परंतु आता प्रत्यक्षदर्शी आला का अनेक ट्रॉल्या इथे भरणं चालू आहे। आता हा पैशाचा जो आहे तो संबंधित शेतकरी समोर आल्यावर ते माहीत पडेल, परंतु सध्याच्या स्थितीमध्ये काहीतरी यापूर्वी उलाढाल झाली हे दिसून येते। महाराष्ट्र 24 करिता संतोष देशमुख, वर्धा।